श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे अशोक खेंडके यांची निवड करण्यात आली आहे, तर काँग्रेस आघाडीकडून समीर बोरा तसेच भाजपकडून महावीर पटवा यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे। नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ही निवड संपन्न झाली आहे। भाजपचे अशोक खेंडके यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे। खेंडके यांना 11 तर काँग्रेस आघाडीचे संतोष कोथंबिरे यांना 9 मतं मिळाली आहेत। दरम्यान काँग्रेस आघाडीकडून समीर बोरा तर भाजपकडून महावीर पटवा यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे। पालिका सभागृहामध्ये नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये या निवडी झाल्या आहेत। उपनगराध्यक्ष पदासाठी बहुमत असताना देखील भाजप नेत्यांनी दक्षता घेतली होती। माजी मंत्री बबनराव पाचपुते पुन्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी गेल्यामुळे काही घोळ होऊ नये म्हणून सदाशिव पाचपुते यांनी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली। उपनगराध्यक्ष पदासाठी संधी मिळावी म्हणून शहाजी खेतमाळीस प्रयत्नशील होते, मात्र श्रेष्ठींनी खेंडके यांच्या नावालाच पसंती दिली आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस आघाडीने कोथंबिरे यांचा अर्ज दाखल केला होता। प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये खेंडके यांना 11 तर कोथंबिरे यांना नगराध्यक्ष पोटे यांचं मत ठरून 9 मतं मिळाली आहेत, त्यामुळे खेंडके यांना विजयी घोषित करण्यात आलं। दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेस आघाडीमध्ये रस्सीखेच होती। नेत्यांनी एकमतानं बोरा यांचं नाव निश्चित केलं। त्यांच्या इतर इच्छुकांपैकी काहींनी मात्र नाराजी यावेळी व्यक्त केली आहे। माझी उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे, तरी मी दादांनी आणि अण्णांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली ती मी सक्षमपणे पार पाडीन याची मी सगळ्यांना ग्वाही देतो। आणि मी सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सगळ्यांचा मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि दादा आणि अण्णांचे खास करून विशेष त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो मला ही संधी दिल्याबद्दल। मी बरोबर घेऊन सर्व कामकाज व्यवस्थित करील। श्रीगोंदा नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी माझी निवड करून तालुक्याचे युवकांचे आशास्थान श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजूदादा, त्याचबरोबर आमदार साहेब राहुलदादा जगताप पाटील, त्याचबरोबर माझे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते बाबासाहेबजी भोस, त्याचप्रमाणे श्री अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, तसेच भगवान आबा पाचपुते व श्रीगोंदा नगर परिषदेचे गटनेते मनोहरदादा पोटे ह्या सर्वांच्या विचारांनी आज मला ही संधी मिळाली श्रीगोंदा नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक सदस्यपदी काम करण्याची। ह्या संधी दिल्याबद्दल मी सर्व नेत्यांचे खूप खूप आभार मानतो व तसेच अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब, त्याचप्रमाणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे साहेब यांचे बी मी खूप आभार मानतो। या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने आज माझी इथे वर्णी लागली व मी या सर्वांच्या नेत्यांच्या अधीन राहून श्रीगोंदा शहरात लोकांच्या समस्या व त्यांच्या उपयोगी पडण्याचे कार्य, पक्ष पुढे नेण्याचे कार्य कायम करत राहील। आज श्रीगोंदा नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडी संदर्भात पार्टीने दिलेल्या आदरणीय दादांनी आणि अण्णांनी दिलेला शब्द आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्ण केला, त्याबद्दल मी या दोघांचे मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि हे पद मला मिळण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वसामान्यापासून तर पुढाऱ्यांपर्यंत सर्वांनी त्यांचे शब्द खर्च करून आणि आज हा विजय इथे माझा या नियुक्ती नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकापदी झाली। आज खऱ्या अर्थानं सांगण्यासाठी मी फक्त पद म्हणून या ठिकाणी आलेलं नाही या सभागृहात, तर येणाऱ्या भविष्यात श्रीगोंदा शहराचं नावलौकिक, श्रीगोंदा सिटी कशी हायटेक होईल, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न कसे, मूलभूत प्रश्न, सोयीसुविधा याकडे लक्ष देण्यासाठी मी माझा 5 वर्षाचा कार्यकाळ येथे खर्च करणार आहे। तसेच प्रामुख्याने शहरासाठी भेडसावणारे पाणीपट्टी आणि घरपट्टी हे जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न येथे करणार आहे। शहरासाठी भेडसावणारे पाणीपट्टी आणि घरपट्टी हे जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न येथे करणार आहे। मी नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्या दालनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक तसेच नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक या संदर्भात जी मीटिंग पार पडली त्या मीटिंगमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं
या ठिकाणी अशोकराव खेंडके यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज आला होता। त्याचप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने आमच्या ग्रुपच्या वतीने या ठिकाणी संतोष कोथिंबिरे यांचा अर्ज आम्ही भरला होता। या ठिकाणी बहुमताचा विचार करता भारतीय जनता पार्टीचे 11 नगरसेवक व आमचे 9 नगरसेवक आणि नगराध्यक्ष असं तौलनिक संख्याबळ लक्षात घेता या ठिकाणी अशोकराव खेंडके यांना 11 मतं पडली व आमच्या उमेदवाराला 9 मतं पडली। या ठिकाणी अशोकराव खेंडके या ठिकाणी उपनगराध्यक्ष झाले। या स्वीकृत सदस्यपदी या ठिकाणी नेते मंडळींनी या ठिकाणी समीर सुरेश बोरा यांना स्वीकृत सदस्यपदी नेमणूक करावी असा निर्णय घेतला व मी गटनेता म्हणून या ठिकाणी समीर सुरेश बोरा यांचं नेमणूक करावी म्हणून या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष तथा आजच्या मीटिंगच्या पीठासीन अधिकारी शुभांगी पोटे यांच्याकडे मी तसं पत्र देऊन त्यांचं नाव सुचवलं। येण्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या पार्टीच्या वतीने समीर सुरेश बोरा यांची स्वीकृत नगरसेवकपदी या ठिकाणी निवड झाली व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी स्वीकृत नगरसेवकपदी महावीरजी पाटवा यांची निवड झाली आणि उपनगराध्यक्षपदी अशोकजी खेंडके यांची निवड झाली। या तिन्ही नवनिर्वाचित 2 नगरसेवक व उपनगराध्यक्षांचं मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मनापासून हार्दिक असं स्वागत करतो आणि उद्याच्या कालावधीमध्ये विकास कामाच्या बाबतीत जे बरोबर येतील ते सर्वांना बरोबर घेऊन निश्चितपणे जनतेने जी संधी दिली या संधीचं सोनं करत निश्चितपणे एक श्रीगोंदा शहर हे सुंदर शहर बनवण्याचा या ठिकाणी आमच्या सर्व टीमचा मानस असेल। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा। सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।